नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या 24 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आलोक आणि प्राजक्ताची हळद असते. आता प्राजक्ताला समजतं की भाग्या आणि तिचे मामा आलोकची उष्टी हळद आणण्यासाठी सूर्यवंशींच्या घरी गेलेत. त्यामुळे आता प्राजक्ताला भीती वाटत असते की जर त्या दोघांना आलोकचं सत्य कळलं तर पुढे काय होईल. त्यामुळे आता त्या दोघांना काही कळू नये त्यासाठी आता प्राजक्ताच खिडकीतून आलोकच्या रूममध्ये येते. त्याचवेळी आलोक तिथे असलेल्या समर आणि समायरा या दोघांना सांगत असतो की या हळदीच्या नॅचरल रंगांनी पेंटिंग बघा कसं दिसतंय, असं म्हणून तो पेंटिंगला हळद लावत असतो. त्याचवेळी आता प्राजक्ता तिचा तोल घालवते आणि ते आलोकजवळ येते, तर आलोक तिला सावरतो आणि त्याचवेळी आलोकच्या हाताला जी हळद लागलेली असते ती हळद आता चुकून प्राजक्ताच्या गालाला लागते. आलोकच्या रूममध्ये भाग्या आणि तिचे बाबा येतात. त्यावेळी आता त्या ठिकाणी प्राजक्ताला बघून तर भाग्याला काही कळतच नाही आणि ती म्हणते, प्राजू तू इथे. त्याचवेळी प्राजक्ता पटकन आता त्या बाउलमध्ये असलेली हळद तिच्या हाताला थोडीशी लावते आणि तो हात पटकन आलोकच्या गालाला लावते. त्यामुळे आता आलोकला सुद्धा हळद लागते. तर सुलक्षणा लगेच त्या दोघांना म्हणते, तुम्ही आलोकची उष्टी हळद घ्यायला आला होतात, पण देवाच्या कृपेने इथेच त्या दोघांना हळद लागली. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.